नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2021 चा पेपर सॉल्व करतो आहे मॅथमॅटिक्सचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले मागच्या व्हिडिओमध्ये 55 पर्यंत क्वेश्चन्स झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 56 to 75 पर्यंत असे 20 क्वेश्चन्स करणार आहोत. तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 56 बघा. क्वेश्चन नंबर 56 काय आहे? इन अ क्युबॉइड शेप टँक वॉटर इज बीइंग पोर्ड फ्रॉम द टॅप at the rate of 60 liter per minute. The capacity of the tank is 108 cubic meter. How much time will be required to fill the tank to half of its capacity? क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की एक क्युबॉइड शेपचा टँक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी, वॉटर इज बीइंग पोर्ड, पाणी भरायला चालू आहे. कशातून? अ टॅप है ना, फ्रॉम द टॅप. एक टॅप म्हणजे नळ है ना, तुमच्या नळातून पाणी भरणं चालू आहे आणि त्या नळातून किती पाणी येत आहे? 60 लिटर पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला 60 लिटर पाणी येत आहे. द कॅपॅसिटी ऑफ द टँक इज 108 क्युबिक मीटर. जो टँक दिलेला आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे? 108 क्युबिक मीटर आहे. ठीक आहे, तर त्या टँकला भरायला, ठीक आहे ना, पण ते पूर्ण नाही भरायचं आहे, तर लक्ष द्या. टँक टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी, त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या हाफ भरायला किती वेळ लागणार आहे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय काय बघायचं आहे की याचं पहिले व्हॉल्यूम किती आहे हे बघायचं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पाणी किती रेटनी पडताय ते बघायचं. त्याच्यातून आपण कॅल्क्युलेशन करून टाइम काढू शकतो. ठीक आहे, आता इथे बघा, इथे जे दिलेलं आहे 60 लिटर पर मिनिट दिलं आहे आणि इथे जे कॅपॅसिटी दिली आहे ती 108 क्युबिक मीटर मध्ये दिली आहे. तर याला पण आपल्याला लिटर मध्ये पहिले कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ठीक आहे ना, कधी पण लक्षात ठेवा, मॅथ्स मध्ये सॉल्व्ह करताना युनिट सेम असले पाहिजे है ना, तरच आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, त्याचे युनिट सेम करून घेऊया. तर बघा याचं सॉल्युशन कसं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? एक क्युबॉइड टँक आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे? 108 क्युबिक मीटर. आता तुम्हाला कन्व्हर्शन माहिती असायला पाहिजे. 1 क्युबिक मीटर म्हणजे होतात 1000 लिटर, म्हणजे हे किती होणार? 108 इंटू 1000 लिटर. ठीक आहे, मग याचं किती येते पूर्ण बघा, 108 आणि 1230. आता हे जे आपल्याला टँक दिलेलं आहे क्युबॉइड शेपचं, त्याचं ऍक्च्युअली जे आहे व्हॉल्यूम किती आहे लिटर मध्ये? 1,08,000 लिटर त्याचं व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, आणि आपल्याला आता हे पूर्ण भरायचं नाहीये, तिथे लिहिलेलं आहे ना, हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड टू फिल द टँक टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. त्याच्या कॅपॅसिटीच्या हाफ पर्यंतच भरायचं आपल्याला. तर आपल्याला बघा दोन्ही करू शकतो. आहे त्या कॅपॅसिटीनी कॅल्क्युलेट करून टाइमला हाफ करून टाकायचा, किंवा मग याला आताच याला हाफ करून टाकायचं. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने करू शकतो. पण आपण काय करू, असं समजून चालायचं की पूर्ण टँक भरायला किती वेळ लागते, मग अर्धा टँक भरायला त्याच्यापेक्षा अर्धा वेळ लागणार आहे. जे काही आपला आन्सर येईल त्याचं हाफ करून टाकूया आपण. ठीक आहे, किंवा इथे पण असं करू शकतो की ती जी टँक आहे ना त्याला हाफ करून टाकायचं त्याचं व्हॉल्यूम. ठीक आहे ना, दोन्ही पद्धतीने करू शकतो. तर ठीक आहे, आता आपण काय करू, हे बघा इथं पूर्ण टँक पहिले भरायला किती वेळ लागतो ते बघू आपण. जर बघा एक टॅप आहे, त्या टॅपनी 60 लिटर पाणी, 60 लिटर है ना, 60 लिटर पाणी जे आहे ते एका मिनिटात भरलं जात आहे. ठीक आहे ना, 60 लिटर पाणी भरायला 1 मिनिट लागते. मग एवढे लिटर पाणी भरायला किती वेळ लागेल? त्या टॅपला, त्या टॅपमधून, त्या नळामधून जे पाणी पडत आहे ते कुठल्या रेटनी पडत आहे? 60 लिटर पर मिनिट. याचा अर्थ काय आहे की एका मिनिटामध्ये है ना त्या हौदामध्ये पाणी किती पडेल? 60 लिटर पडेल. मग ऍक्च्युअली आपला जे पूर्ण जे हौद आहे, जो टँक आहे, त्याची कॅपॅसिटी तर एवढी आहे. मग एवढं भरायला किती वेळ लागेल? तर 108,000 लिटर भरायला किती मिनिटं लागणार? तर बघा हे 1 इंटू 108,000. ठीक आहे ना, तर मल्टिप्लाय करायची गरजच नाही आहे, 3 0 लावून द्यायचे आणि डिवायडेड बाय 60. याला सॉल्व्ह केलं तर 0 0 कॅन्सल होणार. 6 ने याला जर डिवाइड केलं तर 6 1 जा 6, 4 राहणार, 6 8 जार 48 आणि हे 2 0, म्हणजे हे काय आलं 100
1800 मिनिट्स आले. हे काय आले तुमचे मिनिट्स आले है ना, हे मिनिट मध्ये आहे ना, मग इथे पण मिनिट येणार. मग याला आपण आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, डिवायडेड बाय 60 करावं लागेल, कारण 60 मिनिट इज इक्वल टू 1 आवर. मग 60 ने डिवाइड केलं तर किती होणार आहे बघा, 16 जर याला डिवाइड केलं तर 10 केलं 6 आणि हे 6 3 18 आणि 0चा 0 तर 30 मिनिट येणार. 30 मिनिट आले तुमचे, सॉरी 30 मिनिट नाही आले, आवर्स. आपण 60 ने डिवाइड केलं याला, आवर्स आले हे. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, हे तर 30 आवर वेळ जो आहे तो कशाला लागणार आहे, हा टँक जो दिलेला आहे आपल्याला हे फुल भरायला आपल्याला एवढा वेळ लागणार आहे. पण आपल्याला फुल भरायचं नाहीये, इथे लिहिलं आहे टँक टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. हाफ करायचं आहे तर मला याला हाफ करून टाका. मग याचं किती येते, 30चा हाफ किती येते, 15 मिनिट, 15 आवर्स. मिनिटच या लागलंय माझ्या तोंडात, इथे मिनिट लिहिलं आहे म्हणून 15 आवर्स येणार. याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. दुसरं जर आपण दुसऱ्या पद्धतीने, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की इथे जे आहे याची कॅपॅसिटी हाफ करून टाकायची है ना, कारण आपल्याला पूर्ण भरायचं नाहीये. तर हाफ केलं तर याची कॅपॅसिटी किती होणार है ना, 2 5 10, 2 4 8. ठीक आहे. आणि हे 3 0. ठीक आहे. आणि आता आपण 60 लिटर भरायला आपल्याला 1 मिनिट लागते. मग 54,000 लिटर है ना, 54,000 लिटर भरायला किती वेळ लागणार आहे, 54,000 डिवायडेड बाय 60. ठीक आहे. 10 कॅन्सल झाला, हे मिनिट्स येणार, हा मिनिट मध्ये येणार आन्सर हे. तर 6 9 54 आणि हे 2 0, 900 मिनिट आले तुमचे. हे काय आले, 900 मिनिट. आता याला आवर मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर डिवायडेड बाय 60 करावं लागेल. 6 कॅन्सल होणार आणि 6 15 ठीक आहे. हे मिनिट मध्ये आहे, 60 ने डिवाइड केलं तर हे आवर्स मध्ये कन्वर्ट होऊन जाणार. ठीक आहे ना. तर 15 आवर्स आलाय, तर ऑप्शन 4 तेच आन्सर आलाय. म्हणजे दोन्ही पद्धतीने करू शकता. एक तर तुम्ही काय करा की पहिले असं कन्सिडर करा की पूर्ण टँक भरायला किती वेळ लागतो. ठीक आहे. तर 30 आवर्स लागतात, मग त्याचे हाफ करून टाकायचे तर 15 आवर्स येतात. नाहीतर मग त्याची कॅपॅसिटीच पहिले तुम्ही हाफ करून टाका, कारण हाफच भरायचं आहे आपल्याला. तर मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर डायरेक्ट तुम्हाला 15 आवर्स त्याचा आन्सर येणार. ठीक आहे. सोपा आहे, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन जास्ती आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 बघा. विथ व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹30,000 ऍट द रेट ऑफ 12% पर एनम इन 1.5 years. ठीक आहे. आता ऍक्च्युली कंपाऊंड इंटरेस्ट काढायसाठी एक फॉर्म्युला असतो. पहिले अमाऊंट काढायची असते, मग जी काही अमाऊंट येईल, ठीक आहे ना, ते फॉर्म्युला असतो तो A इज इक्वल टू है ना, तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पण काय होईल, त्या फॉर्म्युल्याने जर आपण काढायला गेलं ना ते खूप टफ होऊन जाईल. तर त्यासाठी आपण काय करू, सिम्पल इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तेनीच काढू. कंपाऊंड इंटरेस्ट काय असते माहितीये का, ऍक्च्युली सिम्पल इंटरेस्टनी पण निघू शकतो. म्हणजे पहिल्या वर्षीचा जो काही इंटरेस्ट येईल आणि इंटरेस्ट मिळून जे काही अमाऊंट होईल त्याच्यावर पुन्हा आपण अर्ध्या ना हाफ इयर साठी आपण अजून सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू आणि त्या दोन्ही इंटरेस्टला ऍड करून टाकू. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला मिळून जाईल आपला कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे ना, 1.5 वर्षाचं. तर बघूया याचं सॉल्युशन बघा कसं आहे. ऍक्च्युली 1.5 year दिला, इथे जर 1 year किंवा 2 year 3 year दिलं असतं ना तर त्या फॉर्म्युल्याने आपण केलं असतं. ठीक आहे ना. 1.5 year असल्यामुळे ते खूप किचकट होत आहे. तर तसं न करता आपण काय करू, सिंपल इंटरेस्ट. इंटरेस्ट इज इक्वल टू काय असतो, PNR है ना, PNR अपॉन 100. PNR अपॉन 100. इथे प्रिन्सिपल किती दिलेला आहे, 30,000 दिलेला आहे. ठीक आहे. नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहे, 1.5 है ना. तर पहिले आपण एका वर्षाचंच काढूया. ठीक आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, 12% दिलेला आहे आणि अपॉन 100. मग हे 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. 12 3 36 आणि 1 0, हे 2 0. हे काय झालं, हे तुमचा आला इंटरेस्ट. ठीक आहे. म्हणजे आता तुमचं जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती काय झाली, आता पहिले होती 30,000. ठीक आहे. आता 1 वर्षानंतर ती अमाऊंट काय झाली, 3,600 याच्यामध्ये ऍड करायचं. ही अमाऊंट झाली आता 33,600.
आता पुढचं जे हाफ इयरचं जे इंटरेस्ट आहे आपण ह्याच्यावर हाफ इयरचं इंटरेस्ट ह्याच्यावर कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. तर हे बघा किती येते आता. पुन्हा इथे इंटरेस्ट इज इक्वल टू हा एक पार्ट झाला. ठीक आहे. हा एक वेगळा पार्ट. ठीक आहे. हे 1 इयर साठी आहे. त्याच्यानंतर आता इंटरेस्ट इज इक्वल टू आता आपला प्रिन्सिपल अमाऊंट ही झाली 33,600 इंटू आता हाफ इयरला आपण काय लिहू शकतो 0.5 लिहू शकतो. ठीक आहे. इंटू 12. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 100. आता याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केल्यावर बघा काय येते. हे येणार 6. 12 इंटू 0.5 केलं तर 6 येणार. 6 इंटू है ना इथं लिहून घेऊ वाटल्यास 336 है ना. हे 336 इंटू हे झालं 6. ठीक आहे. डिवायडेड बाय 1 आहे. ठीक आहे. याचं आता मल्टिप्लिकेशन करा. 6 6 36. ठीक आहे. 3 आले. 3 6 18 प्लस 3 18 प्लस 3 21. 2 कॅरी ओव्हर झाले. 6 3 18 प्लस 2 20. हे झालं तुमचं दुसऱ्या वर्षीचं इंटरेस्ट. ठीक आहे ना. म्हणजे अर्ध्या वर्षाचं इंटरेस्ट. ठीक आहे. आता हे बघा एका वर्षाचं इंटरेस्ट आहे 3,600 आणि पुढच्या हाफ वर्षाचं जे इंटरेस्ट आहे ते आहे 2016. मग ह्या दोघांना आपण प्लस करूया. टोटल इंटरेस्ट किती येते बघा. त्यालाच कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आपण 5616. म्हणजे याच्यातला ऑप्शन नंबर 4 येतोय. ठीक आहे. सिंपल आहे. सिंपल इंटरेस्टनी कॅल्क्युलेट करा. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये जाऊन जर करतो म्हटलं ना तर खूप म्हणजे त्याच्यातच भरपूर वेळ चालला जाईल आपला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा. युझिंग द डिजिट ओनली वन्स फ्रॉम 1 डिजिट प्राइम नंबर फॉर्म द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. Which of the following options will not divide the difference between these numbers completely? थोडं लक्ष देऊन रीड करावं लागेल या क्वेश्चनला तुम्हाला. पहिले काय करायचं आहे युझिंग द डिजिट ओनली वन्स म्हणजे एक डिजिट एकदाच वापरायचा आहे. पण कुठून फ्रॉम 1 डिजिट प्राइम नंबर 1 डिजिट प्राइम नंबर मधून. आणि काय करायचं आहे फॉर द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. म्हणजे जे 1 डिजिटचे प्राइम नंबर आहे. प्राइम नंबर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे ना. 0 to 100 मध्ये टोटल 25 प्राइम नंबर्स आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे पहिली प्राइम नंबर कुठली येते 2. ठीक आहे ना. 2 3 5 7 त्याच्यानंतर 11. तर किती नंबर आहे टोटल 4च नंबर आहे 1 डिजिटच्या. ठीक आहे ना. तर 1 डिजिटच्या जे 4 नंबर आहे प्राइम नंबर त्याच्यापासून तुम्हाला ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर तयार करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर त्या दोन्ही नंबरचा जो डिफरन्स असेल तो ह्या नंबर पैकी कम्प्लिटली डिव्हिजिबल कुठल्या नंबरनी होतो नाही होत ते आपल्याला काढायचं आहे. कुठल्या नंबरनी नॉट डिवाइड द डिफरन्स बिटवीन दीज नंबर्स. ज्या 2 नंबर तयार होतील ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर त्यांचा जो डिफरन्स येईल तो जो डिफरन्स आहे ह्यापैकी कुठल्या नंबरनी डिवाइड होणार नाही. कम्प्लिटली डिवाइड होणार नाही. ठीक आहे ना. तर बघा सॉल्युशन कसं आहे. काय करायचं आपल्याला 1 डिजिट प्राइम नंबर कुठल्या कुठल्या आपल्या 2 3 5 7. ठीक आहे ना. हे 4च नंबर आहे. ठीक आहे. आता याच्यापासून ग्रेटेस्ट नंबर हा आपण बहुतेक 5th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहे की 4th का 5th मध्ये मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर बनवायची असेल तर सगळ्यात पहिले मोठी नंबर लिहायची त्याच्यापेक्षा मग लहान नंबर लिहायची त्याच्यापेक्षा अजून लहान आणि मग नंतर सर्वात लहान. ही ग्रेटेस्ट नंबर झाली. हे जे डिजिट आहे हे बघा हे काय आहे प्राइम नंबर्स आहे 1 डिजिट प्राइम नंबर. ठीक आहे. याच्यापासून आपल्याला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बनवायचा आहे आणि स्मॉलेस्ट बनवायचा असेल तर पहिले सर्वात छोटा नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा मग त्याच्यापेक्षा मोठा आणि नंतर सर्वात मोठा नंबर. हे ऑलरेडी एकाच सिक्वेन्स मध्ये ते दिलेलंच आहे. आता यांचा डिफरन्स काढायचा. यांचा डिफरन्स किती येतो बघा 12 - 7 5 13 मायनस है ना. हे इथून आपण बॉरो केलं इथं है ना. तर मग हे 2 राहिलंय याला परत इथून बॉरो करावं लागेल. हे 12 - 5 7 येणार. ठीक आहे. इथं 4 झालंय परत इथं आपल्याला 4 - 3 1 येणार. ठीक आहे.
आणि 7 मायनस 2 5 येणार. 5175 हे आलाय तुम्हाला, हा एक नंबर आलेला आहे. आणि हा नंबर काय आहे, ह्या दोन नंबरचा डिफरन्स आहे. ठीक आहे ना. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल नॉट डिवाइड द डिफरन्स बिटवीन दीज नंबर्स. ह्या ज्या दोन नंबर आपण फॉर्म केल्या प्राईम नंबर्स पासून, त्यांचा जे डिफरन्स आहे तो जो आहे ह्या कुठल्या नंबरनी डिवाइड होणार नाही. तर आता डिव्हिजिबिलिटी रूल आपल्याला माहिती असलं पाहिजे. 3 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? 3 चा डिव्हिजिबिलिटी रूल असा आहे की जर जेवढी डिजिट आहे सगळ्यांची जर आपण टोटल केली आणि ती जर 3 नी डिवाइड होत असेल तर ते नंबर 3 नी डिवाइड होणार. त्याला आपण ऍड करा. 5 + 1 6, 6 + 7 13, 13 + 5 18. 18 जो आहे 3 नी डिवाइड होतो, म्हणजे ही नंबर 3 नी डिवाइड होणार. 5 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय? जर युनिट मध्ये 5 आणि 0 असेल तर 5 नी डिवाइड होतोय, म्हणजे यांनी पण डिवाइड होणार आहे. ठीक आहे. 9 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? सेम एज टू 3. सगळ्या डिजिटचा जर आपण सम केला तर तो 9 नी डिवाइड जर होत असेल तर ती नंबर 9 नी डिवाइड होती. ठीक आहे. तर म्हणजे ह्या तिन्ही यांनी डिवाइड होते, 7 नी डिवाइड होणार नाही. आता 7 चा डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे. 7 चा डिव्हिजिबिलिटी रूल कसा आहे की ही जी शेवटची जी नंबर आहे त्याचं डबल करायचं असते आणि जी बाकीची उरलेली जी नंबर आहे ना त्याच्यातून त्याला मायनस करायचं. तर याचा डबल केला जर आपण तर 5 2 चा 10 येतो आणि 5 1 7 मायनस 10 केलं. ठीक आहे ना. उरलेल्या नंबर मध्ये तर हे किती येते? 507. ठीक आहे. तर हे डिवाइड होणारच नाहीये ही नंबर. ठीक आहे ना. 7 नी ही नंबर डिवाइड होत नाहीये. मग याचा ऑप्शन येतोय ऑप्शन नंबर 4. 7 चा डिव्हिजिबिलिटी रूल बघा एकदम, मला पण थोडंसं कन्फ्युज व्हायला लागलंय काय एक्झॅक्टली. ठीक आहे. पण ह्या तिन्ही यांनी डिवाइड होते, ऑप्शन उरला तुमचा 7 आपला. तर ठीक आहे, याचा ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे? आपल्याला पायथागोरस थेओरम माहिती आहे. ठीक आहे ना. याचं सॉल्युशन बघा. पायथागोरस थेओरम जी आहे एक राईट अँगल ट्रायंगल असतो. ठीक आहे. याच्यामध्ये हा अँगल 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे. इथे ही जी साईड असती याला आपण हायपोटेनस म्हणतात. ठीक आहे ना. तर ही जी साईड असते ही सगळ्यात मोठी असते. त्याच्यानंतर ही जी साईड आहे हे कुठली पण असू शकते आणि हे पण एक साईड. सपोज आता हे 3 4 5 आहे ना, याच आपण एक्झाम्पल घेतोय. तर 3 साईड असेल, हे आहे त्याचं हाईट, हे आहे बेस आणि हे आहे हायपोटेनस. ठीक आहे ना. तर 3 4 5 हे जे झाले तिन्ही साईड मिळून जे आपण झालंय ना, तर 3 ट्रिपलेट म्हणजे 3 नंबर 3 4 5 3 4 5 हा एक ट्रिपलेट आहे. कशाचा? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जो सगळ्यात मोठी नंबर जी असते ना ती नेहमी तुमचा हायपोटेनियस असते. ठीक आहे. आता इथे बघा हा चेंज होऊ शकतो पण हा नेहमी एकच राहणार. ठीक आहे ना. हा 3 च्या जागी 4, 4 च्या जागी 3 करू शकतो आपण. पण आता हे जे ट्रिपलेट आहे त्यांना जनरली सगळेजण सांगतात पाठ करा आणि थोडंफार असायला पण पाहिजे आपल्या लक्षात. हे बघा आपण सारखं प्रॅक्टिस करत राहिलं ना तर हे ट्रिपलेट आपोआपच पाठ होऊन जातात. ठीक आहे ना. नेहमी येतात ते. ठीक आहे ना. तर पण आता ह्या 3-4 मधून ट्रिपलेट कुठला नाही आहे ते कसं ओळखायचं ते बघा. याच्यामध्ये एक थोडस ट्रिक आहे की जे ऑड नंबर असतात ना, ऑड नंबर है ना, 3 5 3 7 आणि 5, तर यांचं ट्रिपलेट कसं आपल्याला ओळखायचं असते. जर ऑड नंबर असेल ना तर त्याचं काय करायचं, ह्याचं करायचं स्क्वेअर करून द्यायचं. स्क्वेअर केलं तर किती येते? 9. ठीक आहे ना. आता 9 मधून 1 मायनस करायचं. ठीक आहे ना. 9 मधून 1 मायनस केलं तर किती येणार? है ना. 9 - 1 8 येतोय. 8 चा हाफ केलं तर किती येणार? 4. आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करून दिलं तर येतोय 5. तर त्याचे 2 ट्रिपलेट अजून 3 चे 2 ट्रिपलेट 4 आणि 5 मिळून जातात आपल्याला. ठीक आहे. काय केलं? जी नंबर आहे त्याला स्क्वेअर केला आपण. स्क्वेअर करून त्याच्यातून -1 केलं आहे. ठीक आहे. आणि -1 केल्यानंतर जे काही नंबर येईल 9 - 1 केलं तर 8 आलं. त्याचा हाफ केलं तर 4 येणार आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करून दिलं तर
5 येणार. ठीक आहे ना. हे जे असतात ना ऑड नंबर, याच्यामध्ये बघा 1 चा डिफरन्स असतो. 5 आणि 4 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. 25 आणि 24 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. ठीक आहे ना. इथे पण 14 आणि 13 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. पण इथं बघा, हे बघायचं की हे करेक्ट आहे की नाही आपण बघूया. असंच बघा 7 चा जर आपल्याला ट्रिपलेट काढायचा असेल तर 7 चा स्क्वेअर काय होतो 49. याच्यातून 1 मायनस केलं तर किती येणार 48. 48 चा हाफ काय होणार 24 आणि त्याच्यामध्ये अजून एक ऍड करा 25. तर याचे ट्रिपलेट काय होणार 7, 24, 25. बरोबर आहे. पण आता इथे बघा 5 चा जर आपल्याला ट्रिपलेट ओळखायचा आहे तर 5 चा स्क्वेअर केला तर किती येणार 25. ठीक आहे. त्याच्यातून 1 मायनस करा किती होणार 24. तर 24 चे हाफ किती होतात 12 आणि एक ऍड केलं तर येणार 13. तर 5 चे ट्रिपलेट ऍक्च्युअली 12 आणि 13 आहे. पण इथे 13 आणि 14 लिहिलेलं आहे, म्हणजे हा ट्रिपलेट नाहीये. ठीक आहे ना. हा ट्रिपलेट आहे. फक्त आता इथे थोडासा चेंज आहे, कारण इथं इवन नंबर आलेली आहे. याचं जरा असं वेगळं आहे, बाकी काही नाही. बघा इवन नंबरचं कसं करायचं असते 8 चा स्क्वेअर करायचा आहे इथं पण इथं पहिलेच याला आता हाफ करून घ्यायचं. तर याचा हाफ काय होणार 32. ठीक आहे. आता याच्यातून 32 मधून 2 मायनस करायचे. इथं आपण 1 मायनस करत होतो, इथं 2 मायनस करायचे. 2 मायनस केल्यावर येणार 30 येणार. 30 चा हाफ केलं तर 15 येतोय आणि याच्यामध्ये 2 ऍड करावं लागते आता, कारण इवन नंबर मध्ये 2 चा डिफरन्स असतो. तुम्ही बघा 2, 4, 6, 8 है ना, 2 चा डिफरन्स असतो, म्हणून इथं 2 चा डिफरन्स घ्यावा लागते आपल्याला. तर एक 15 असेल तर दुसरा 17 असेल. तर 8 चा जो आहे 15, 17 असा आलाय. ठीक आहे. असंच तुम्ही 6 चा जर काढायचं म्हटलं तर 6 चा स्क्वेअर करा 36. ठीक आहे. याचा हाफ केलं तर किती येणार 18 येणार. ठीक आहे. याच्यातून 2 मायनस केलं तर किती होते, त्याच्यातून 2 मायनस केलं तर 16 होणार. 16 चे हाफ किती होतात 8. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 9 ऍड करून 2 ऍड करून द्यायचं है ना. इवन नंबर आहे ना, 2 ऍड करून द्यायचं म्हणजे 10. मग याचे ट्रिपलेट काय होतात 6 चे 6, 8 आणि 10 हे ट्रिपलेट होतं. ठीक आहे. तर एक ट्रिपलेटचं शॉर्ट ट्रिक आहे, युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहे, त्याच्यामधून तुम्ही बघून घ्या कसं आपल्याला, कारण इथे ओळखायला पाठ समजा नसेल आपल्याला तर मग अडचण होईल ना. ठीक आहे ना. मग तुम्ही दुसरी पद्धत काय आहे, याचा स्क्वेअर करा आणि या दोघांचा स्क्वेअर करून त्याच्यामध्ये ऍड करा, मग ते खूप लेंदी होऊन जाणार है ना. प्रत्येकाचा याचा स्क्वेअर काढायचा, ह्या दोघा नंबरचा स्क्वेअर काढून जे यांचा रिझल्ट येईल तो यांच्या इक्वल असायला पाहिजे. हे तर पायथागोरस थेरमच आहे ना. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ठीक आहे ना. तर ते सगळं करत बसलं तर भरपूर वेळ जाणार, आपल्याला तेवढा वेळ नसतो. 1-1.5 मिनिटात आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. ते ओळखायसाठी असं शॉर्ट ट्रिक वगैरे तुम्ही बघून घ्या. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ 2 इंटिजर्स बिटवीन विच -119/13 लाय. तर इथे बघा याचं सॉल्युशन कसं आहे. तुम्हाला नंबर लाईन माहिती आहे, नंबर लाईन. ठीक आहे ना. याच्यामध्ये सेंटरमध्ये 0 असतो. ठीक आहे. 0च्या राईट साईडला सगळ्या पॉझिटिव्ह नंबर असतात. ठीक आहे ना. पॉझिटिव्ह नंबर आणि इकडे सगळ्या निगेटिव्ह नंबर असतात. तर निगेटिव्ह म्हणजे आता 0.1, -1, -2, -3. ठीक आहे ना. तर आपण -7, -8, -9, -10. ठीक आहे. अशा इकडं इन्फिनिटी पर्यंत असतात. ठीक आहे. हे पूर्ण असं मायनसच्या नंबर इन्फिनिटी पर्यंत असतात. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय सांगायचं आहे की ही जे नंबर आहे -119/13 ह्या कुठल्या इंटिजरच्या मध्ये येणार. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 119 जे आहे ठीक आहे ना, त्याला 13 नी तुम्ही डिवाइड करा पहिले तर. ठीक आहे ना. तर 13 9 होणार 117. ठीक आहे. तर हे किती येते बघा 2 आलं. आता इथं 2 मध्ये आपण डिव्हिजन नाही जात, तर इथं आपण काय करतो एक डेसिमल घेतो, मग इथे 0 येतोय, मग 13 1 13. ठीक आहे. 15 लिहिलं, 13 लिहायला पाहिजे. 13 1 13. ठीक आहे. मग हे किती आलं 7 येणार, पुन्हा एक 0 लागणार, मग 13 5 65. ठीक आहे. पुन्हा 5 येणार. आता हे कंटिन्यू चालत राहणार, हा कधी संपत नाही. ठीक आहे. तर 9.15 आलं, पण हे काय आहे
मायनस आहे ना, -119/39, तर मग ही नंबर पण मायनस मध्ये येणार. ते कुठल्या दोन नंबरच्या मध्ये येणार? ही नंबर जी आहे 9 पेक्षा मोठी आहे आणि 10 पेक्षा लहान आहे, ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी असणार ही नंबर. 9.15 जी आहे कुठल्या दोन इंटिजरच्या मध्ये असणार आहे? -9 आणि -10च्या मध्ये कुठेतरी असणार आहे. मग ह्या आपल्याला काय विचारलंय? व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ टू इंटिजर्स बिटवीन विच दिस नंबर लाय. ही जे नंबर आहे दोघांच्या मध्ये, ज्या दोन इंटिजरच्या मध्ये येते त्यांचं प्रोडक्ट किती येणार? तर -10 इंटू -9, ठीक आहे ना, असं ब्रॅकेट लावायला पाहिजे. ठीक आहे, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, मायनस मायनस साईन आहे तर प्लसचं साईन येणार आणि 10 इंटू 9 म्हणजे 90 येणार. तर +90 याचा आन्सर येतो. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. सोपं आहे, फक्त आपल्याला याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. तिथून आपल्याला कळून जाईल हे कुठल्या दोन इंटिजरच्या मध्ये आहे ही नंबर, आणि त्यांचा दोघांचा प्रोडक्ट करायचं आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, आन्सर येऊन जाते आपला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 बघा. 169 होल स्क्वेअर -1 अपॉन 13 स्क्वेअर -1 इज इक्वल टू हाऊ मच. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. याचं सॉल्युशन एक प्रकारचा ओरल पण आहे, जसं एखाद्याला जे मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पण म्हटलं ना, ज्याचं चांगलं प्रॅक्टिस असेल, जो खरंच सिन्सिअरली मॅथमॅटिक्स करत असेल ना, तो तोंडी सांगून देईल हा क्वेश्चन. तर इथं बघा 169 होल स्क्वेअर -1 है ना, -1 अपॉन 13 होल स्क्वेअर -1. ठीक आहे, तर याला आपण बघा असं लिहू शकतो. 169 होल स्क्वेअर -1 ला आपण 1 स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 13 स्क्वेअर म्हणजे काय होते? 169. 13चं स्क्वेअर केलं तर 169 येतोय आणि हे झालं -1. आता याला हे बघा एक फॉर्म्युला आहे a स्क्वेअर -b स्क्वेअर. तर त्या हिशोबाने जर त्याला आपण त्याचे फॅक्टर करून लिहिलं तर काय होणार? एक येणार a स्क्वेअर म्हणजे a प्लस b आणि एक येणार a मायनस b. समजलं ना तुम्हाला? a स्क्वेअर -b स्क्वेअर. इथं a आहे 169, b आहे 1. तर a स्क्वेअर -b स्क्वेअर इज इक्वल टू असते a प्लस b a मायनस b. ठीक आहे, आणि खाली काय दिलेलं आहे? a मायनस b. 169 -1 हे पण दिलेलं आहे खाली. तर हे दोन्ही कॅन्सल होणार, सारखे आहे. तर उरलं काय तुमचं आता इथं? 169 + 1 म्हणजे हे किती येतो? 170. इतका सोपा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. I had to give ₹7 change to rickshaw uncle. I had enough coins of ₹1, ₹2, ₹5. Then in how many ways can I pay him? इथं काय म्हटलेलं आहे की रिक्षावाले अंकल जे आहे, रिक्षावाले काका, त्यांना ₹7 द्यायचे आणि ₹7 द्यायचे आहे आणि आपल्याकडे कॉइन किती आहे? 1, 2 आणि 5चे भरपूर कॉइन आहे. म्हणजे आपण है ना, इनफ कॉइन्स म्हणजे पुरेसे आहे, म्हणजे आपल्याला ₹7 देता येईल. ह्या तिन्ही कॉइन्सच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला त्यांना ₹7 देता येईल. मग किती प्रकारे देता येईल है ना? देन हाऊ मेनी वेज कॅन आय पे हिम. किती प्रकारे देता येईल म्हणजे 1-1चे कॉइन किती द्यावं लागेल, 2-2चे किती द्यावं लागेल, 5-5चे किंवा 5, 2 आणि 1चं कॉम्बिनेशन करून किती कॉइन देऊ शकतो, किती प्रकारे देऊ शकतो. तर ऍक्च्युली हा जो क्वेश्चन आहे, मला तर असं वाटते एक चॅप्टर असतो कॉम्बिनेशन अँड परम्युटेशन, त्याच्यामधला असायला पाहिजे. पण मी बघितलं तुमच्या सिलेबसमध्ये सध्या तर तो चॅप्टर नाही आहे आणि मागचे पण तुम्ही 7, 6, 7 मध्ये पण नाही आहे तो चॅप्टर. मग ते तुम्हाला ते सांगून काही उपयोग नाहीये. मग आपण काय करू? लेमेन मेथड. लेमेन म्हणजे आपण जे रोजच्या व्यवहारामध्ये आपण करतो ना, तर त्या पद्धतीनेच आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर बघा सॉल्युशन याचं कसं आहे. हे बघा कितीचे कॉइन आहे? 1, 2 आणि 5चे कॉइन आहे. ठीक आहे, आता तुम्ही विचार करा की ह्या तिघांचे आपल्याला ₹7 द्यायचे. मग ह्या तिघांचे 1-1 कॉइन दिलं तर किती होतात? 5, 2, 7 आणि 1, 8.
जास्त होतात. मग आपल्याला कॉम्बिनेशन 5च्या सोबत कुठल्या कॉम्बिनेशन येणार, फक्त 2चा कॉम्बिनेशन. म्हणजे पहिला वे जो आहे तो काय आहे तुमचा 5+1, 5+1 5+2, 7 रुपये द्यायचे आहे ना. 5+2 = 7. तर एक वे काय झाला तुमचा, एक 5चा कॉईन द्या, एक 2चा कॉईन द्या, 7 रुपये झाले. ठीक आहे. थांबा, याला थोडं इकडे लिहावं लागेल, नाही तर इकडे जागा पुरणार नाही. हा, जवळ जवळ लिहूया आपण याला. पहिला वे काय आहे, तुम्ही 5चा एक कॉईन देऊ शकता आणि 2चा एक कॉईन देऊ शकता. हे झाले टोटल 7. त्याच्यानंतर 5चा एक कॉईन द्या आणि आता 2चा तर आपण एकच कॉईन देऊ शकतो, पण एक चे 2 कॉईन देऊ शकतो. 5चा एक कॉईन आणि 1चे 2 कॉईन, म्हणजे है ना 5+2 हे पण 7 होणार. आता 5 सोबत बाकीचं कॉम्बिनेशन होणार नाही. हे 2च कॉम्बिनेशन, हे 2च वे आहे ज्याच्यामध्ये 5 आणि 2 आणि 5 आणि 1 रुपयाचं कॉम्बिनेशन करून आपण 7 रुपये देऊ शकतो. त्याच्यानंतर आता 2 आणि 1चं कॉम्बिनेशन बघा. हे बघा, आपण काय करू शकतो, तिसरा वे काय आहे, 2-2चे आपण किती कॉईन देऊ शकतो, 2-2चे 4 कॉईन दिले तर 8 होणार. मग आपल्याला मॅक्झिमम आपण किती कॉईन देऊ शकतो, 2-2चे 3 कॉईन देऊ शकतो. हे टोटल किती होतात, 6. मग 1चा किती कॉईन द्यावा लागेल, आपल्याला 1 कॉईन द्यावा लागेल. तर मग हे होऊन जातात 7. ठीक आहे. आता 2चे आपण मॅक्झिमम 3 देऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा कमी तर देऊ शकतो ना. मग चौथा प्रकार काय येणार, 2 रुपयाचे आपण 2 कॉईन दिले सपोज, तर हे 4 होणार. मग 1 रुपयाचे आपल्याला किती कॉईन द्यावं लागेल, 1 रुपयाचे आपल्याला 3 कॉईन द्यावं लागेल. मग हे किती होतात, है ना, 2×2 4 + 3 7 होणार. ठीक आहे. परत आता 5वा वे काय आहे, आपण 2चे अजून 2चा एक कॉईन देऊ शकतो. ठीक आहे. मग 1चे आपल्याला किती कॉईन द्यावं लागेल, 1चे 5 कॉईन द्यावं लागेल. ठीक आहे ना. तर 2 1 2 + 5 7 होणार. तर अशा प्रकारे 5 वे झालेले आहेत. ठीक आहे. आता परत आता 2चा एकच कॉईन, त्याच्यानंतर अजून 2चा 0 कॉईन तर देऊ शकत नाही आपण. ठीक आहे ना. मग संपला. आता 2 आणि 1चं जे कॉम्बिनेशन आहे त्याचे हे 3 वे झाले. आता उरला काय, फक्त 1चा कॉईन आहे. तर हा 6वा वे येणार तुमचा. 1चे तुम्ही डायरेक्ट 7 कॉईन द्या, तर तुमचे 7 रुपये. तर अशा प्रकारे 6 प्रकारे इन 6 वे वी कॅन पे हिम. ठीक आहे ना. तर त्याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 1. असे 6 वे आहे ज्याच्यामध्ये आपण पे करू शकतो या कॉम्बिनेशन. ठीक आहे ना. 1 2 आणि 5चे जे कॉइन्स आहे त्यांचे कॉम्बिनेशन असे 6 प्रकारे आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर हे थोडासा क्वेश्चन मला स्वतः मी सॅटिस्फाईड नाही आहे. ठीक आहे. पण बघू आपण नंतर, बघतो मी याचं कॉम्बिनेशनचं, त्याच्यामध्ये त्याच्यात यांनी प्रोसेसनी कसं, त्या मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो तुम्हाला नंतर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 बघा. द एव्हरेज एज ऑफ रीटा अँड हर 4 फ्रेंड्स is 24 years. Their ages are 3m - 2, 2m + 7, 4m - 7, 3m आणि 3m + 2 रिस्पेक्टिव्हली. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. तर इथे काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की 5 मुली आहेत, रीटा आणि तिच्या 4 फ्रेंड्स. ह्या सर्वांचा जो एज आहे, एजचा जो एव्हरेज आहे तो किती आहे, 24 इयर्स आहे. ठीक आहे. तर आपल्याला एम ची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथे एज जे आहे ना ते त्यांनी नंबर मध्ये न देता अल्जेब्राच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, अल्जेब्रिक व्हॅल्यू दिलेली आहे तिथं. तर 3m - 2 हे जे आहे ना, हे 5 मुली आहे, जे आहे हे रीटाचं एज आहे. त्याच्यानंतर हे जे 4 एज जे दिलेले आहेत तिच्या फ्रेंड्सचे आहेत. तर आपल्याला ऍव्हरेज कसं असते, जेवढी आपल्याला है ना एजेस दिलेले आहेत आणि टोटल किती मुली आहेत, 5 मुली आहेत, तर सगळ्यांचं एज ची टोटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये डिवायडेड बाय 5 करायचं, त्यांचं ऍव्हरेज मिळते आपल्याला. ठीक आहे. तर याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. सोपा क्वेश्चन आहे हा. पण सगळ्यात पहिले तर काय करायचं, सगळ्यांची एज ची टोटल घ्यायची आपल्याला. तर टोटल एज किती आहे बघा, 3m - 2 हे ब्रॅकेट मध्ये लिहत जाऊया आपण, प्लस दुसरी जी आहे मुलगी तिचं एज आहे 2m + 7, तिसरी मुलगी आहे तिचा आहे 4m - 7, त्याच्यानंतर चौथी मुलगी आहे तिचा आहे 3m आणि 5वी मुलगी जी आहे तिचा आहे 3m + 2. सगळ्यांचं एज आहे डिवायडेड बाय टोटल हे किती आहेत मुली,
5 मुली आहे 1 2 3 4 5 तर डिवायडेड बाय 5 करावं लागेल आणि दिस इक्वल टू किती येणार तुमचं 24 इयर्स. ठीक आहे, मग याला सॉल्व्ह करूया. आता इथे लिहायला जागा नाही 24 तर आता नंतर लिहूया आपण याला. तर बघा आता ब्रॅकेट ओपन करायचे तर 3m मायनस 2 प्लस 2m प्लस 7 प्लस 4m मायनस 7 प्लस 3m प्लस 2 आणि अपॉन सगळ्यांचं हे येणार 5 आणि हे जे आहे सगळ्यांचं इज इक्वल टू किती आहे 24 आहे ना. हे सगळ्यांचं एज ची टोटल आहे आणि त्यांचं नंबर ऑफ गर्ल्स ते आपण याच्यामध्ये डिवाइड केलं की त्याचं ऍव्हरेज येते. आता याला सॉल्व्ह करायचं आहे तर इथं एम वाले जेवढेही आहे त्यांना सगळ्यांना प्लस करून घ्यायचं. तर 3 प्लस 2 5 5 प्लस 4 9 9 प्लस 3 12 12 प्लस 3 15 म्हणजे टोटल एम किती आले 15m. आता ज्या नंबर्स आहे नंबर ज्या प्लसच्या नंबर आहे त्यांना ऍड करून घेऊया. तर प्लसची कोणती नंबर आहे प्लस 7 आणि प्लस 2 म्हणजे हे आहे प्लस 9 आणि आता मायनसच्या नंबर ऍड करून घेऊया. हे मायनस 2 आणि मायनस 7 म्हणजे आलं मायनस 9. ठीक आहे, बस झालं. आता डिवायडेड बाय 5 आणि हे इज इक्वल टू किती आहे 24च्या. ठीक आहे, इथं बघा हे प्लसचं 9 मायनसचं 9 हे दोन्ही 0 जाणार. ठीक आहे, आता काय उरलंय फक्त 15m अपॉन 5 इज इक्वल टू 20. मग 15m इज इक्वल टू किती येणार 15m इज इक्वल टू येणार 24 इंटू 5. हे 5 इकडे चाललं जाणार. ठीक आहे, मग m इज इक्वल टू किती येणार तुमचं m इज इक्वल टू येणार 24 इंटू 5 डिवायडेड बाय 15. ठीक आहे ना, हा जो 15 खाली येणार. ठीक आहे ना, याला सॉल्व्ह करून टाका. 5 3 जार 15 3 8 जार 24. मग याचं सोल्युशन काय आलं 8 म्हणजे आन्सर काय आलं याचं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 बघा. ऍज द रेट ऑफ तिकीट ऑफ अ प्ले increased by 25%, the sale reduced by 15%. What is the rise or fall in the total income? अशा टाइपचे अशा पॅटर्नचे मला आठवते मागच्या पण वर्षी आलेले आहे. ठीक आहे ना, आपण याच्या अगोदर पण अशा पॅटर्नचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे ना, तर इथं सगळ्यात पहिले तर समजून घ्या. ठीक आहे ना, हे कशाबद्दल पण येऊ शकते. आता इथं तिकीट ऑफ अ प्ले जे नाटक असते नाटकाच्या तिकिटाचं जे रेट आहे तो वाढला आहे किती 25%. 25% वाढला म्हणजे काय आहे टक्के म्हणजे काय 100वर म्हणजे पहिले 100 रुपये होता तर आता तो तिकीट किती झालेला आहे 125 रुपयाचा झालेला आहे. आणि पहिले जो सेल 100% होत होता तो आता मायनस है ना किती झालाय रिड्यूस झालाय कितीनी 15%. तर 100चे 15% म्हणजे किती होतात 15 रिड्यूस झालाय म्हणजे आता पहिले 100 तिकीट सेल व्हायचे आता किती तिकीट सेल होणार त्याचे 85 तिकीट सेल होणार. तर हे बघा एकदम सोपं आहे. ठीक आहे, असे कुठले शॉर्ट ट्रिक वगैरे लावायची काही गरज नाहीये. फक्त आपलं सिंपल वे जसं याच्यामध्ये दिलेलं आहे ना तसंच लिहायचं आपण. तिथे बघा सॉल्युशन कसं आहे याचं. सपोज इन्कम म्हणजे काय असते बघा है ना, जेवढं समजा आपल्याला 100 तिकीट जर 100 रुपयाला विकल्या गेले तर 100 इंटू 100 म्हणजे प्राइस इंटू सेल इज इक्वल टू इन्कम होणार. ठीक आहे ना, जर 100 रुपये होतं पहिले तिकीटचं जे प्राइस होतं 100 रुपये होतं तेव्हा 100 तिकीटचं सेल व्हायचं. ठीक आहे ना, 100 रुपयाचं जेव्हा प्राइस होता ठीक आहे तेव्हा 100 तिकीट सेल व्हायचे म्हणजे इन्कम किती व्हायची 100 इंटू 100 म्हणजे 10,000. ठीक आहे, एवढी इन्कम होत होती है ना. 100 आणि 100 जी प्राइस असते आणि जेवढे तिकीट विकल्या गेले 100 रुपयाचं एक तिकीट 100 तिकीट विकल्या गेले तर 10,000 रुपये त्यांचा इन्कम होत होता. म्हणजे हे बघा हे प्राइस आहे आणि हे सेल आहे. ठीक आहे, आणि हे इन्कम आहे तुमचा. ठीक आहे, सिंपल आहे. इन्कम म्हणजे काय असते. ठीक आहे, पण आता बघा काय झालं की जे तिकिटीचे जे रेट आहे तिकिटाचे रेट ते 25% वाढले म्हणजे 100चे किती झाले आता ते 125 झाले. ठीक आहे, 100चे 25% म्हणजे 25 मग त्याच्यामध्ये ऍड होणार तर 125 झाले इन्क्रीज झालेले आहे. पण त्याच्यामुळे काय झालं की जो सेल आहे तो 15% रिड्यूस झालाय. तर 100चे 15% म्हणजे 15 आणि 100 मायनस 15 केलं तर 85
मग आता तिकीट किती विकल्या जातात, 85 तिकीट विकल्या जातात. ठीक आहे, मग याचं जर तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती येतात बघा, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येते 10,650. ठीक आहे, आता हे इन्कम है ना, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येते 10,650. तर हे इन्कम वाढलेलं आहे. पहिले 10,000 इन्कम व्हायचं, आता इन्कम 10,650 रुपये झालेलं आहे. हा, हे रुपीज मध्ये आहे इन्कम. ठीक आहे ना, हे 100 रुपीजचा प्राइस होता तिकीटचा, तेव्हा 100 तिकीट सेल व्हायचे, 10,000 रुपये त्यांची इन्कम व्हायची. आता 125 रुपये तिकीटचा प्राइस झाला आहे, तर 85 तिकीटच विकले जातात. पण त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इन्कम किती होत आहे, 10,650 रुपये होते. म्हणजे इन्कम मध्ये राईज झाले, वाढली आहे ना इन्कम. तर किती राईज झाला आहे, तर 10,650 मायनस 10,000 म्हणजे किती आले, 650. ठीक आहे, हे रुपीज आहे. मग याला आपल्याला आन्सर रुपीज मध्ये नाही द्यायचा आहे, आपल्याला पर्सेंटेज मध्ये द्यायचा आहे. मग 650 म्हणजे पर्सेंट म्हणजे किती होतात, 650 म्हणजे पर्सेंट म्हणजे काय होणार, डिवायडेड बाय 100 करावं लागेल आपल्याला. तर हे किती आले बघा, 6.5%. आणि इथे वाढ झालेली आहे म्हणजे राईज झालेला आहे, तर 6.5% इन्कम मध्ये राईज झालेला आहे. ठीक आहे ना, इथे लिहिलं ना, व्हॉट इज द राईज ऑर फॉल इन द टोटल इन्कम. आता इन्कम पहिले 10,000 होत होती, आता 10,650 होत आहे. ठीक आहे ना, म्हणजे 650 रुपयांनी इन्कम वाढली आहे. 650 ला रुपीजला पर्सेंट मध्ये आपण 6.5% लिहितो. तर असं याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 1, 6.25% राईज झालेला इन्कम मध्ये. ठीक आहे, सोपा आहे. याच्या अगोदर पण आपण असा क्वेश्चन केलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ a क्यूब मायनस 8b क्यूब. ठीक आहे, तर अशा टाईपचा क्वेश्चन हा पण लास्ट कुठल्या तरी इयर मध्ये आलेला आहे, आता मला आठवत नाही एक्झॅक्टली. पण इथं काय सिम्पल आहे, एकदम सोपा आहे. जसं तुम्हाला अल्जेब्राचे जे बेसिक फॉर्म्युले आहे, a प्लस बी होल स्क्वेअर, a मायनस बी होल स्क्वेअर है ना, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तसाच एक फॉर्म्युला आहे. याचं सॉल्युशन बघा, एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता मी, a क्यूब मायनस बी क्यूब, किंवा तुम्हाला पण माहितीच असेल, काही मोठी गोष्ट नाहीये. तर a क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे याचा काय होतो, a मायनस बी आणि a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे बस. ठीक आहे ना. तर इथे बघा आपल्याला जो जो दिलेला आहे ना इक्वेशन, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, a क्यूब मायनस 8 क्यूब 8b क्यूब. ठीक आहे, इथे आता बघा याला काय करायचं आपल्याला, a क्यूब तर a क्यूबच राहू द्यायचा आहे, मायनस 2b जे आहे ना, 8b जे आहे ना, याला आपण 2b होल क्यूब असं लिहू शकतो. ठीक आहे, हे a क्यूब आणि हे झालं आता b क्यूब. ठीक आहे ना, तर a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू काय येणार, a. ठीक आहे ना, मायनस b ची व्हॅल्यू काय इथे 2b. ठीक आहे, आणि परत इथे बघा a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअरच येणार इथं. ठीक आहे ना, a स्क्वेअर प्लस a इंटू बी, a इंटू बी केलं तर हे काय होणार 2ab है ना, 2ab. ठीक आहे, प्लस b स्क्वेअर है ना, तर b काय आहे आपला 2b आहे, तर 2b चा स्क्वेअर केलं तर काय येणार आपला 4b स्क्वेअर येणार. ठीक आहे, मग आपलं काय आलंय आता, फॅक्टर कुठले कुठले आले, a मायनस 2b. ठीक आहे ना, a स्क्वेअर प्लस 2ab, परत लिहायची गरजच नव्हती, 4b स्क्वेअर. कुठलाही दिसतंय त्याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 3 दिसतंय बघा, है ना, ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर येतोय. सोपं आहे, फक्त फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ना, इथे काय करायचंय, बी ला जो आहे ना, ह्या 8b ला आपण 2b लिहायचं, 2b होल क्यूब लिहून घ्यायचं. ठीक आहे ना, झालं. मग इथं a च्या जागी a आणि b च्या जागी 2b ठेवून आन्सर येऊन जाते आपला. एकदम सोपं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा, द लेंथ, ब्रेथ अँड height of a cuboid is L centimeter, B centimeter, H centimeter. If LB is equal to 60 square centimeter,
BH is equal to 24 square centimeter, HL is equal to 40 square centimeter. Then find the volume of cuboid. आता इथे बघा क्युबॉइडचं व्हॉल्यूम काय असते, क्युबॉइडचं व्हॉल्यूम असते लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ठीक आहे, पण इथे आता काय केलं यांनी LBH जे आहे ना तिथं फक्त LBH लिहिलेलं आहे, तिथं आपल्याला नंबर दिलेले नाहीये. ते नंबर दिलं असतं तर इझी झालं असतं, आपण लगेच LBH ची व्हॅल्यू ठेवून क्युबॉइडचं व्हॉल्यूम काढलं असतं. पण यांनी काय केलं, दिलेलं आहे आपल्याला व्हॅल्यू, पण ते असे दिले नाही, डायरेक्ट असे करून दिलेले आहेत. कसे दिलेले बघा, हे LB, BH आणि HL याच्यातून आपल्याला L, B आणि H काढावं लागेल. ठीक आहे, तर बघू याचं सॉल्युशन कसं आहे. हे बघा इथे काय काय दिलेलं आपल्याला. सगळ्यात पहिले तर ना व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड काय येतो, व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड सगळ्यांना माहिती आहे, काही लिहायची गरज नाही आहे, काही खूप मोठं हे नाही आहे. ठीक आहे, इज इक्वल टू L इंटू B इंटू H होते. आता LBH आपल्याला माहितीच नाहीये सध्या. ठीक आहे ना, आपल्याला तर काय काय दिलेलं आहे, LB दिलेला आहे, BH दिलेला आहे, HL दिलेला आहे. तर आपण काय करूया, पहिले LB अपॉन BH इज इक्वल टू LB किती आहे 60 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि BH किती आहे 24 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. ठीक आहे ना, LB ची व्हॅल्यू 60 आणि BH ची व्हॅल्यू 24 आहे. मग याच्यातून काय होणार बघा, आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळणार, बी कॅन्सल होणार, L अपॉन H इज इक्वल टू 60 अपॉन 24. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 12 नी हे 12 2 जार 24, 12 5 जार 60. ठीक आहे, मग L अपॉन H आपल्याला किती मिळालं, L अपॉन H इज इक्वल टू H आहे, N सारखं दिसतंय, H इज इक्वल टू 5 अपॉन 2 मिळालंय. ठीक आहे ना, मग इथून L ची व्हॅल्यू किती होऊन जाईल, L इज इक्वल टू येणार तुमचं 5 अपॉन 2H. ठीक आहे, आता आपण काय करायचं, हे जे आहे थर्ड नंबर HL है ना, HL इज इक्वल टू किती आहे, HL इज इक्वल टू आहे 40. ठीक आहे, आता H च्या जागी आपण हा ना H आणि L च्या जागी आता आपण काय ठेवूया, इंटू 5 अपॉन 2H इंटू 5 अपॉन 2H इज इक्वल टू 40. ठीक आहे, आता इथे बघा H चं मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे, आणि हे जे 2 आहे इकडे जाणार. ठीक आहे, मग हे काय होणार आहे 5H स्क्वेअर इज इक्वल टू 40 इंटू 2. ठीक आहे, पुन्हा H स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार 40 इंटू 2 झाले 80 आणि हा जो 5 आहे इकडे डिनोमिनेटर मध्ये येणार. ठीक आहे ना, मग हे किती येणार 16 येणार. मग H है ना, H स्क्वेअर इज इक्वल टू 16, मग दोन्हीकडे रूट घेतलं तर H इज इक्वल टू काय होणार 4 होणार. ठीक आहे, इथे आपल्याला H ची व्हॅल्यू मिळाली है ना. आपल्याला क्युबॉइडचं जे व्हॉल्यूम काढायचं आहे तर आपल्याला L, B आणि H ची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. आता इथे आपल्याला फक्त H ची व्हॅल्यू मिळाली आहे, अजून आपल्याला ठीक आहे ना. आता इथे H ची व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. ठीक आहे ना, L इज इक्वल टू काय होतंय 5 अपॉन 2H, H म्हणजे इथे आपलं काय आलं इंटू 4. ठीक आहे, हे 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे L काय आला तर आपलं L इज इक्वल टू आलं 10. आणि हे कशामध्ये आले, सगळ्या ज्या व्हॅल्यूज सेंटीमीटर मध्ये येणार, कारण हे सगळं स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आहे, मग हे सेंटीमीटर मध्ये येणार. ठीक आहे ना, तर L ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, H ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ठीक आहे, आता उरलं काय आपलं, ठीक आहे ना, उरलं काय आता आपलं B. आता B ची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला है ना, L हे बघा BH है ना, B ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर आपण इथे H ची व्हॅल्यू ठेवून देऊया. ठीक आहे ना, तर BH इज इक्वल टू काय आहे 24, BH इज इक्वल टू काय आहे 24. ठीक आहे, मग इथे B इंटू H किती आलाय 4 आलेला आहे इज इक्वल टू 24. मग B इज इक्वल टू किती येणार 24 डिवायडेड बाय 4, म्हणजे B इज इक्वल टू किती आलं 4 6 जा 24, म्हणजे 6 आलाय. आपल्याला L, B आणि H तिघांच्या पण व्हॅल्यू मिळालेल्या आहे. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे ना, तिघांना पण मल्टिप्लाय करून टाकायचं. तर L किती आहे तुमचं 10, B किती आहे तुमचं 6 आणि H किती आहे 4. मग यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 6 4 जा 24 इंटू 10 240. आणि हे काय येणार आता, हे सेंटीमीटर 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 3दा मल्टिप्लाय होणार तर क्युबिक सेंटीमीटर येणार. तर इज इक्वल टू 240 क्युबिक सेंटीमीटर. हे आलंय तुमचं आन्सर. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे, तर इथे
सरळ सरळ व्हॅल्यू दिलेल्या नाहीये आपल्याला, है ना. क्युबॉइडचे सरळ सरळ जर लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिली असती तर पटकन आपण हे व्हॅल्यू ठेवून हे लगेच आन्सर निघालं असतं, मग ते एका मिनिटाच्या आतच झालं असतं. पण यांनी काय केलंय, हे असे एल बी, बी एच आणि एच एल दिलं. याच्यातून आपल्याला एल, बी आणि एच च्या आपण व्हॅल्यूज काढल्या आणि त्याचा आन्सर काढून घेतला. ठीक आहे, सोपा होता, फक्त लेंदी होता. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा, सॉल्व द इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथे एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, याला सॉल्व्ह करायचं आणि एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघायचं सोल्युशन. हे जसं आपण फ्रॅक्शन करतो ना तसंच करायचं. याला x - 5/5 प्लस x + 2/2 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. मग आपण ही साइड जी आहे लेफ्ट हँड साइड याला सॉल्व्ह करूया. तर सॉल्व्ह करताना ह्या दोन्हीचं एलसीएम म्हणजे 10 येतोय. ठीक आहे ना, आणि आता इथं क्रॉस मल्टिप्लाय होते. तर क्रॉस मल्टिप्लाय कसं होतं माहितीये का, ह्या एलसीएम ला आपण यांनी डिवाइड करत असतो तर आपल्याला 2 येणार. 10 / 5 केलं तर 2 येणार. तर 2चं याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, तर लोक डायरेक्ट त्याचा क्रॉस मल्टिप्लाय करतात. ठीक आहे ना, तर 2x है ना, x - 5 मध्ये 2चं मल्टिप्लिकेशन केलं तर 2x - 10 येणार प्लस 2 5 are 10, 5 into x + 2 किंवा हे 5 into x + 2 केलं तर 5x + 10 येणार इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता बघा इथं 10 कॅन्सल झाले. वरती काय राहिलं आता 7x/10 राहिलाय इज इक्वल टू 0. आता हे 10 इकडे जाणार तर 7x इज इक्वल टू काय होणार, 10 into 0 म्हणजे 0च होणार. मग पुन्हा x इज इक्वल टू 7 खाली जाणार, 0/7 म्हणजे 0 येणार. ठीक आहे ना, न्यूमरेटर मध्ये 0 असेल, खाली कुठलीही नंबर असू द्या त्याचा आन्सर 0च येणार. ठीक आहे, आणि डिनोमिनेटर मध्ये 0 कधीच नसतो. ठीक आहे, डिनोमिनेटर मध्ये जर 0 आलं, चुकून आलं तर मग ते नॉट डिफाईन्ड होऊन जाते. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येतो, एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे, 0, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, अगदी सोपा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा, अ सेमी सर्कल इज ड्रॉन ओव्हर अ डायमीटर. The circumference of the semicircle is 72 units. Length of BC is equal to length of AO is equal to length of OC. म्हणजे जी BC, AO आणि OC ह्या तिघांची लेंथ एकसारखी आहे. फाइंड द पॅरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, इथे एक आपल्याला सेमी सर्कल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, कशावर, डायमीटर वर एक सेमी सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्याचा जो पॅरिमीटर आहे है ना, पॅरिमीटर किंवा सर्कमफेरन्स है ना. ऍक्च्युली जेव्हा सर्कलच्या बाबतीत आपण त्याला सर्कमफेरन्स म्हणतो आणि बाकीचे जे साइड्स असतात ज्याच्यामध्ये, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपण पॅरिमीटर म्हणतो आपण. ठीक आहे, तर सर्कमफेरन्स जो आहे त्याचा किती दिलेला आहे, 72 युनिट्स दिलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ट्रायंगल ABC चं पॅरिमीटर काढायचं आहे. ठीक आहे, आता पॅरिमीटर काढायसाठी काय गरजेचं आहे, आपल्याला ह्यांच्या तिन्ही जे साइड्स आहेत त्याची लेंथ आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, आता हे लेंथ कशी काढायची तर बघूया आपण. सॉल्युशन बघायचं. आपल्याला जे दिलेलं आहे, आता काय काय दिलेलं आहे आपल्याला, पॅरिमीटर किंवा सर्कमफेरन्स ऑफ सेमी सर्कल. तर सर्कमफेरन्स ऑफ सेमी सर्कल काय होत असते, ठीक आहे ना, किंवा पॅरिमीटर ऑफ सेमी सर्कल, सर्कमफेरन्स लिहू का, ठीक आहे, सर्कमफेरन्स ऑफ सेमी सर्कल. ठीक आहे, सेमी सर्कल इज इक्वल टू असते πr प्लस, हे बघा, हा जर सर्कल पूर्ण असेल त्याचा पॅरिमीटर किंवा सर्कमफेरन्स काय असतो 2πr, पण हाफ आहे तर मग याचा πrच होणार. आता याच्यामध्ये ऍड काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे हे बघा, हे पूर्ण डायमीटर किंवा रेडियसचा डबल म्हणजे 2r याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे, तर सर्कमफेरन्स ऑफ सेमी सर्कल इज इक्वल टू असते πr + 2r किंवा d. ठीक आहे, पण इथे आपण r लिहूया. ठीक आहे, आता इथे बघा हे आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 72 इज इक्वल टू πr + 2r. ठीक आहे, आता याच्यातून आपल्याला r कॉमन काढून घेऊया. ठीक आहे, तर 72 इज इक्वल टू पायच्या जागी आपण काय करूया 22/7 लिहूया
है ना, आणि 22/7 प्लस 2R. ठीक आहे, याच्यातून आपला R कॉमन काढला आपण, तर हे काय राहिलं आतमध्ये 22/7 प्लस 1. ठीक आहे, याला सॉल्व्ह करूया आता. हे R 22/7 याला जर ऍड केलं तर हे काय होते बघा, 22 प्लस 14. ठीक आहे, जरा खाली बसूनच लिहावं लागेल, व्यवस्थित लिहिता नाहीये. ठीक आहे, तर हे किती आलं 36 है ना. 22 प्लस 14 किती होणार 36/7. म्हणजे तुमचं 72 इज इक्वल टू किती आलं आता, 72 इज इक्वल टू R इंटू 36/7. ठीक आहे, मग R ची व्हॅल्यू काय येणार, R इज इक्वल टू काय येणार, R इज इक्वल टू येणार तुमचं, हे 7 इकडे जाणार, 72 इंटू 7 डिवायडेड बाय 36. ठीक आहे, कळालं. इथं काय केलं आपण, फक्त इकडं आजूबाजूला लिहून घेतलं. हे 36 नी हे 2 टाइम्स कट होणार, 2 7s 14 होणार. म्हणजे R किती आलंय तुमचं, R म्हणजे हा OC है ना, हे आलंय तुमचं 14 सेंटीमीटर. आता लक्ष ठेवा, हे 14 सेंटीमीटर नाही आहे, इथे युनिट्स लिहिलेले आहे. ठीक आहे, इथं फक्त युनिट लिहिलेलं आहे, तर हे युनिट आहे, काही पण असू शकते, मीटर सेंटीमीटर काही पण असू शकते. ठीक आहे, तर 14 युनिट आपला आला आहे काय, रेडियस आला याचं. आणि हे रेडियस कुठून आलाय आपल्याला पॅरिमीटर, हे जे सेमी सर्कल आहे याचं पॅरिमीटर आपल्याला दिलेलं आहे 72 युनिट्स. ठीक आहे, त्याच्यातून आपण फॉर्म्युला आपण लावला है ना, सर्कमफेरन्स ऑफ सेमी सर्कल इज इक्वल टू πr प्लस 2R. ठीक आहे, तर इथे आपण याला सॉल्व्ह केलं, R कॉमन काढून. ठीक आहे, तर आपला आला आहे R ची व्हॅल्यू आली 14. ठीक आहे, हे बघून घ्या व्यवस्थित, हे कॅल्क्युलेशन बघून घ्या. ठीक आहे, आता हे 14 आलंय आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये अजून बघा काय लिहिलेलं आहे, BC इज इक्वल टू AO इज इक्वल टू OC. म्हणजे OC जे आहे हे BC म्हणजे हे पण 14 आहे, हे पण 14 युनिट आहे, आणि OA है ना किंवा AO हे पण किती आहे 14 युनिट आहे. म्हणजे हे जो आहे AC इज इक्वल टू काय झालं तुमचं, AC इज इक्वल टू झाला आता 28 युनिट्स. ठीक आहे, आता इथपर्यंत आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला मिळालंय 28, हे आहे 14. आता आपल्याला AB ची आपल्याला अजून लेंथ माहिती नाही आहे. आता इथे बघा, हा जो ट्रायंगल आहे हा आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल. मग हा काय झाला तुमचा हायपोटेनस, हा काय आहे तुमचा बेस. मग याची हाईट काढायची आहे. मग इथं पायथागोरस थेरमनी आपण काय करूया, AB होल स्क्वेअर इज इक्वल टू AC होल स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर. ठीक आहे, मग AC किती आहे आपला 28 स्क्वेअर मायनस BC किती आहे 14 स्क्वेअर. ठीक आहे, याला आपण सॉल्व्ह केलं ना, तर इथं बघा 28 स्क्वेअर. आता यार लिहायला तोच एक मोठा प्रॉब्लेम होतोय. जर कसं आहे मी थोड्या बारीक अक्षरामध्ये लिहिलं ना तर दिसत नाही है ना. एक दोन आपले व्ह्युअर्स आहेत त्यांनी कमेंट केलं होतं की तुमचे रायटिंग दिसत नाही है ना, म्हणून मोठं लिहावं लागतंय. ठीक आहे, आता इथं बघा कोपऱ्यात जिथे जिथे जागा मिळेल तिथे मी हे सॉल्व्ह करत जातो. आता 28 स्क्वेअर काढायचं आहे. 28 स्क्वेअर किती असते, 28 स्क्वेअर काढायचं आहे. शॉर्टकटनी काढूया आपण. 8 8 जा 64. ठीक आहे, आणि 2 2 जा 4. एक डिजिट सोडायचा, 2 इंटू 8 इंटू 2 करायचं. 2 इंटू 8 16 इंटू 2 32. याला ऍड करा, हे आलंय 8 7 8 4. हे किती येते 7 8 4. कशाचं 28 स्क्वेअर. आणि 14चं किती असते 196. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह केलं, याच्यातून मायनस 196 मायनस केलं तर किती येणार, हे बघा 4 मायनस 6 8. हे झालं 7. 17 मायनस 9 8. आणि हे 6 होणार, 6 मायनस 1 5. 588 आलंय. हे इज इक्वल टू किती आलंय 588. काय आलंय तुमचं AB स्क्वेअर इज इक्वल टू 588 आलाय. ठीक आहे, आता कुठं लिहू, आता दोन्हीकडे आपल्याला AB ची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय करावं लागेल, आपल्याला दोन्हीकडे स्क्वेअर रूट करावं लागेल. ठीक आहे ना, आपल्याला सध्या आपल्याला AB स्क्वेअर किती मिळालाय 588 मिळालाय. आता स्क्वेअर रूट काढायचा. आता स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर रूट निघत नाही. मग याला काय करायचं आहे, याला 196 इंटू 3 असं लिहायचं आहे. AB स्क्वेअर
एक काम करतो, थांबा, मला एक काही ना काही तर हे करावंच लागेल. आता याचं काम झालेलं आहे आपलं, याला आपण इरेज करून टाकूया. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे ना हा इरेज करूया. चला, इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला आलाय 588 आलाय. ठीक आहे, याचा आता स्क्वेअर दोन्ही AB ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर दोन्ही साईडचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. ठीक आहे, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर AB येणार, पण याचं स्क्वेअर रूट येत नाही. मग याला काय करायचं आहे, 196 इंटू 3. ठीक आहे, असं लिहायचं आहे. इथं बघा है ना, 3 6 जार 18, 8 है ना, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 9 जार 27 प्लस 1 28, तिथं 8 आलं, परत 2 कॅरी ओव्हर झाला, 3 1 जार 3 प्लस 2 5 येते ना, 196 इंटू 3. आता याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे है ना, याचा स्क्वेअर रूट घेतला तर काय होणार, आता हे AB होणार आणि याचा स्क्वेअर रूट आणि याचा स्क्वेअर रूट असं. ठीक आहे, मग याचा स्क्वेअर रूट किती येतं, 14 आणि हे येते √3. हे काय आहे, युनिट्स. आपल्याला काय मिळालं, आता AB ची पण व्हॅल्यू मिळाली. AB ची व्हॅल्यू किती आली आता, 14√3. ठीक आहे, आता आपल्याला पॅरिमीटर काढता येईल. पॅरिमीटर म्हणजे तिन्ही साईडचा सम. ठीक आहे, तर पॅरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येणार तुमचं, 28 प्लस 14 है ना, हे 28 AC BC 14 झालंय प्लस AB 14 प्लस 14 √3. ठीक आहे, मग हे ह्या दोघांचं ऍडिशन होणार, हे होणार नाही कारण याच्यासोबत √3 आहे. मग यांचं ऍडिशन केलं तर किती येते बघा, 8 प्लस 4 2 2 प्लस 1 3 42 प्लस 14 √3 युनिट्स. ठीक आहे, आता युनिट्स कसं लिहिलं, इथं काही पण असू शकते युनिट, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, मिलीमीटर, जे काही तुम्हाला ठेवायचं. ठीक आहे, किलोग्राम नाही येणार. ठीक आहे ना, लेंथ कधी किलोग्राम मध्ये नसते. चला, तर याचा आन्सर काय येतो बघा, याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 1, 42 प्लस 14 √3 युनिट्स. ठीक आहे, थोडासा अवघड क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल x⁵ मायनस 4x. ठीक आहे, हा पण असा क्वेश्चन थोडा खूप असा हे नाही आहे, पण थोडं म्हणजे तुमच्या लक्षात जर नाही आलं, समजा इथे काय करायचं आपल्याला, की पॉलिनॉमियलचा पहिले तर जनरल फॉर्म तुम्हाला माहिती असला पाहिजे, की पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म काय असतो, त्याच्या बेसिसवर आपल्याला याचे कोएफिशिएंट काढायचे आहे. तर याचं सोल्युशन बघा कसं आहे. जनरल फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल काय असते, पॉलिनॉमियल इज इक्वल टू an x⁵n प्लस an-1 x⁻n-1. ठीक आहे, असं करता करता हे तुमचं a1 x⁻1. ठीक आहे, आणि प्लस a0 हे तुमचं आहे कोएफिशिएंट, सॉरी पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म आहे. ठीक आहे ना, मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, इथे काय झालं ऍक्च्युली, इथे पहिली टर्म आहे, त्याच्यानंतर जी ही टर्म आहे याच्यामधले काही जे तुमचे टर्म्स आहे ते मिसिंग आहे, ते आपल्याला टर्म्स लिहायचे आहे. तर इथे बघा, इथे काय आहे x⁵ आणि याचं हे जे an असते ना, हे कोएफिशिएंट असतं याचे, है ना, हे व्हेरिएबल आहे, हे कोएफिशिएंट आहे त्याचे. ठीक आहे, तर इथं x⁵ दिलेलं आहे. ठीक आहे, तर x⁻n आणि याचं कोएफिशिएंट काय आहे, 1 आहे. त्याच्यानंतर आता जर आपण याचं कोएफिशिएंट आहे ना an-1 म्हणजे याच्यापेक्षा एक कमी घेतलं तर काय येणार, 0 येणार. ठीक आहे, आणि x⁴ मिसिंग टर्म काय आहे, x⁴, त्याच्यानंतर परत 0, x⁻3 परत 0 इंटू x⁻2 है ना. त्याच्यानंतर है ना मायनस हे दिलेलं आहे, -4x⁻1 म्हणजे 4x आणि त्याच्यानंतर प्लस a0 म्हणजे 0. हे आहे आपलं पॉलिनॉमियल. ठीक आहे ना, हा जो पॉलिनॉमियल आहे ना हे असं आहे. मग इथून आपण बघितलं तर कोएफिशिएंट आपले काय काय येतात बघा, पहिले हे 1 येतोय, नंतर हा 0, नंतर हा 0, नंतर हा 0. ठीक आहे, नंतर -4. ठीक आहे, आणि नंतर येतो 0. ठीक आहे, तर याचे हे झाले कोएफिशिएंट.
1 0 0 0 3 टाइम्स 0 एक -4 आणि एक 0 म्हणजे याचा ऑप्शन नंबर 2 येतो याचा आन्सर. ठीक आहे. तर पॉलिनॉमियलचा तुम्हाला जनरल फॉर्म जर माहिती असेल तर तुम्ही हे क्वेश्चन इझिली करू शकता. ठीक आहे. जर ते विसरले किंवा नाहीच केलं नाहीच बघितलं तर मग गेला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 बघा. सुरेश राव सोल्ड अन आर्टिकल फॉर ₹1962 अँड अर्न प्रॉफिट ऑफ 9%. व्हॉट वॉज द कॉस्ट प्राइस ऑफ दॅट आर्टिकल. ठीक आहे. बघूया याचं सॉल्युशन बघूया. काय आहे, सुरेश राव जे आहे ना त्यांनी एक वस्तू घेतली आणि ती विकली कितीला, 1962 रुपयाला विकली. तेव्हा त्यांना काय झालं, 9% प्रॉफिट झालाय. ठीक आहे. तर आपण आणि आपल्याला काय काढायचंय, त्याची जी कॉस्ट प्राइस आहे म्हणजे ती कितीला घेतली होती. तर लेट द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल, लेट द कॉस्ट प्राइस. ठीक आहे. हे सगळं लिहायची गरज नाही बरं का, याच्या तुम्ही लिहू नका. ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी लिहितो. एक्स, ठीक आहे ना, एक्स मानून घ्यायचं त्याला. आता काय झालं, एक्स रुपयाला त्यांनी तो आर्टिकल घेतला होता. मग ते विकल्यानंतर त्यांना प्रॉफिट किती झाला, याचे 9%. तर याचे 9% म्हणजे होणार 9/100. ठीक आहे. म्हणजे हे किती होतात, 9x/100. हे काय झालंय, हे प्रॉफिट झालंय विकल्यानंतर. मग त्यांनी विकली आहे ना, कितीला विकली आहे ती वस्तू, पहिले त्यांचं कॉस्ट प्राइस इन्क्लूड असणार त्याच्यामध्ये. एक्स रुपीजला घेतली होती, त्याच्यावर प्रॉफिट झालाय 9x + 100. ठीक आहे. हे दोघांचं मिळून किती आलाय, ते 1962. एवढ्या रुपयाला ती विकली त्यांनी वस्तू. ठीक आहे ना. एवढ्या रुपयाला विकल्यावर है ना, हे दोन्हीचं ऍडिशनच होणार ना. जेवढ्याला घेतली जेवढ्यावर प्रॉफिट झालेला आहे आणि जेवढ्याला विकली आहे, याच्यातून आपण एक्स ची व्हॅल्यू काढून घेऊ. म्हणजे एक्स आपलं काय निघून जाईल, कॉस्ट प्राइस निघून जाईल. ठीक आहे ना. तर इथे बघा, याला सॉल्व्ह केलं तर हे काय होणार, 100 है ना. तर हे होणार 100x + 9x = 1962. ठीक आहे. मग इथं 100 इकडे चाललं जाणार आणि हे झालं 109. तर 109x = 1962 × 100. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय, आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे ना. तर मग याला आपण इथं मी हे काढतो, इथे इरेज करतो आणि इथे 109 लिहितो. शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आता इथे बघा, याला सॉल्व्ह करा. 1962 ला आपण 109 नी डिवाइड करू शकतो का. बघा इथे 1962 डिवायडेड बाय 109. ठीक आहे. 2 टाइम्स तर जाणार नाही. ठीक आहे. 1 टाइमच जाणार आहे. तर 109. ठीक आहे. 16 - 7 केलं तर किती आले, 16 - 7, 16 - 9 केलं तर 7 येणार. ठीक आहे. हे झालं 8, हे 87 आणि हा आला 2. आता हे बघा किती टाइम्स जात आहे, 8 टाइम्स. तर 8 9 = 72 है ना. 7 कॅरी ओव्हर झाले, 8 0 0 + 7 7 आणि 8 1 8. म्हणजे पूर्णपणे डिवाइड होते नंबर. ठीक आहे. किती टाइम्स, 18 टाइम्स. म्हणजे हे किती येणार, 18 है ना. हे 18 टाइम्स तुमची डिवाइड झाली. तर x = किती आलाय, 1800. ठीक आहे. याचा आन्सर काय येतोय, ऑप्शन नंबर 4. समजलं. सोपं आहे, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही है ना. हे बघा, समजून घ्या की त्यांनी आर्टिकल घेतलाय ते एक्स रुपीजला घेतलं होतं. मग त्याच्यावर 9% त्यांना प्रॉफिट झालं, म्हणजे 9x/100 प्रॉफिट झालं. मग त्यांनी जेव्हा विकली, तर विकताना जी खरेदी किंमत प्लस प्रॉफिट है ना, याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे ना. तर हे प्रॉफिट याच्यामध्ये आपण ऍड केलं. हे ऍड केल्यावर आपण जेव्हा सॉल्व्ह केलं तर एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एक्स म्हणजे काय, आपलं कॉस्ट प्राइस आहे. मग ते किती आलंय, 1800. 1800 रुपये त्यांना प्रॉफिट झालाय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 बघा. m is proportional to 1/n. If m = 30, then n = 5. Write the equation of variation. ठीक आहे. इथे बघा, जेव्हाही असं प्रपोर्शनलचं साईन येतो ना, तेव्हा आपल्याला काय करावं लागते, सॉल्युशन त्याचं कसं आहे बघा. m is proportional to 1/n. तर इथे जर आपल्याला जे प्रपोर्शनलचं साईन आहे ना, त्याला = इथं आणि k लिहायचं असते, कॉन्स्टंट घ्यायचं असते आणि इथे 1/n येतो.
ठीक आहे ना. मग इथं कॉन्स्टंट जी आहे ना, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय येते, के इज इक्वल टू काय येणार, एम इंटू एन. ठीक आहे. आता इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, जेव्हा एम 30 असतो तेव्हा एन 5 असतो. तर एम आणि एन ची व्हॅल्यू जर आपण ठेवली, ठीक आहे ना, तर किती येणार, हे कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येते बघा आपण. तर एम 30 त्यावेळेस एन किती असते 5, म्हणजे हे 150. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे, इथे इक्वेशन कुठलं येते बघा, के च्या जागी आपण एम एन कन्सिडर करू शकतो. ठीक आहे ना. इथे आपल्याला एम इज प्रोपोर्शनल टू 1/n दिलेलं आहे. ठीक आहे ना. प्रोपोर्शनलच्या साईडला आपण इक्वल जर केलं तर इथे कॉन्स्टंट येत असतो. ठीक आहे. मग हे कॉन्स्टंट आला तर कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येते, एम इंटू एन येते. ठीक आहे ना. म्हणजे एम एन ची व्हॅल्यू 150 आहे. म्हणजे याच्यातला आपल्याला कुठला इक्वेशन दिसतोय, एम एन इज इक्वल टू 150. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे. एकदम सोपा आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 बघा. इन ट्रायंगल PQR, angle bisectors of angle Q and angle R intersect at point O. Measurement of angle O is equal to 130 degree. मग आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल P काढायचं आहे. ठीक आहे. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, खूप सोपं आहे. ठीक आहे. तुम्हाला हे माहिती आहे, कुठलाही ट्रायंगल असू दे, कशाही टाईपचा ट्रायंगल असू दे, त्याचे जे तिन्ही अँगल असतात, तिन्ही अँगल जे आहे त्यांचा जो सम असतो तो 180 डिग्री असतो. ठीक आहे. मग इथे जो आहे आपल्याला जो दिलेला आहे, ठीक आहे ना, हे इथे काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे PQR, आणि हे काय दिलेले आहे, बायसेक्टर आहे. म्हणजे एक्झॅक्ट आहे, याला हाफ है ना, याचं हे बिलकुल हाफ येतो याचा, म्हणजे इकडचा अँगल आणि हा अँगल सेम असेल, हा अँगल आणि हा अँगल सेम असेल. ठीक आहे ना. आणि याचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे, अँगल ओचं मेजरमेंट आहे 130 डिग्री. तर मग आतमधला जो आहे QOR बघा तुम्ही पहिले, की इथे तिन्ही अँगलचा जो ऍडिशन आहे, तिन्ही अँगलचा जो सम आहे तो 180 डिग्री असणार. मग x प्लस वाय प्लस 130 डिग्री इज इक्वल टू किती येणार, 180 डिग्री. ठीक आहे ना. x प्लस वाय प्लस 130 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री येणार. का बरं येणार, कारण तिन्ही अँगल जे आहे त्यांचा जो सम असतो तो 180 डिग्री असतो. ठीक आहे. कुठल्याही ट्रायंगलचा. इथे पण तसंच आहे. इथे आपल्याला एक अँगल दिलेला आहे पण बाकीचे दोन अँगल दिलेले नाहीये. मग x प्लस वाय इज इक्वल टू किती होणार, 180 मायनस 130 है ना. याच्यातून हे मायनस होणार, इकडे प्लस आहे, मायनस होणार, 130 मायनस होणार तर किती येणार, हे 50 डिग्री. म्हणजे x प्लस वाय ची व्हॅल्यू किती आली, 50 डिग्री. आता ह्याला थोडस लक्षात ठेवा. आता परत आता इथे बघा, आता PQR कडे लक्ष द्या. PQR मध्ये हे जे आहे ना, x दोन्ही है ना, हे सेम आहे. इथे y हे दोन्ही सेम आहे. मग हा पूर्ण अँगल किती होणार, 2x. हा अँगल काय होणार, 2x. आणि हा पूर्ण अँगल काय होणार, 2y. ठीक आहे. तर हे 2x, हे 2y होणार. आता इथे PQR मध्ये काय होणार, PQR जे आहे तिन्ही अँगल जर आपण ऍड केले, म्हणजे अँगल Q किती आहे, 2x आहे. अँगल R किती आहे, 2y आहे. आणि अँगल P किती आहे, काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर अँगल म्हणजे 2x है ना, 2x प्लस 2y प्लस अँगल P इज इक्वल टू परत काय येणार, 180 डिग्री येणार. कारण कुठल्याही ट्रायंगलचे तिन्ही जे अँगल असतात त्यांचं एडिशन, त्यांचं सम जे आहे 180 डिग्री असते. ठीक आहे ना. तर इथे एक अँगल आहे 2x, एक अँगल आहे 2y, एक अँगल आपल्याला माहिती नाहीये जे आपल्याला काढायचं आहे ना. मेजरमेंट ऑफ अँगल P आपल्याला काढायचं आहे. ह्या तिघांचा सम काय येतो, 180 डिग्री येतो. आता इथे बघा, इथे आपण 2 कॉमन काढूया. आतमध्ये काय राहते, x प्लस वाय प्लस अँगल P इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता बघा, इथे x प्लस वाय ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे, 50 मिळाली आहे. तर इथे 2 इंटू 50 करूया आपण याला, 2 इंटू 50 प्लस अँगल P इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं, हे 100 होणार है ना, 100 डिग्री प्लस अँगल P इज इक्वल टू 180. ठीक आहे. आता अँगल P इज इक्वल टू काय येणार, हे 100 इकडे जाणार, मायनस मध्ये होणार, 180 मायनस 100 केलं तर किती येणार, 80 डिग्री येणार. ठीक आहे. त्याचा आन्सर काय, तो
अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल पी है ना, एम जो लिहिलं असतं ना याचा अर्थ काय असतो, मेजरमेंट ऑफ अँगल पी इज इक्वल टू 80 डिग्री. मग इथं काय येतो आपला ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर येतोय. ठीक आहे, सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 बघा. अ फार्मर परचेस्ड अ पंप ॲट ₹6,600 आफ्टर गेटिंग अ डिस्काउंट ऑफ 12% ऑन द प्रिंटेड प्राइस. व्हॉट माइट बी द प्रिंटेड प्राइस ऑफ द पंप. हे काय लिहिलंय मी, PUMP लिहायला पाहिजे, पंप. ठीक आहे, तर इथे बघा काय आहे, एक फार्मर आहे, शेतकरी आहे, त्यांनी एक पंप घेतला आहे. ठीक आहे, पंप घेतला, कितीला मिळाला त्यांना, 6,600 रुपयाला मिळाला. पण कधी, त्याची जी प्रिंटेड प्राइस होती त्याच्यावर 12% डिस्काउंट मिळाला त्यांना, म्हणजे जी काही प्राइस होती त्याच्यापेक्षा कमी प्राइसनी मिळाला. ठीक आहे ना. तर अशा टाईपचा आपण आता एक क्वेश्चन केला होता की ते एक आर्टिकल विकलं है ना, तर त्याचा कॉस्ट प्राइस सेम तशाच टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर प्रिंटेड प्राइस पेक्षा 12% डिस्काउंट नाही मिळाला आणि ते कितीला मिळाला तो पंप त्यांना, 6,600ला. तर प्रिंटेड प्राइस किती असेल, प्रिंटेड प्राइस इन द सेन्स कॉस्ट प्राइजेस आहे की नाही. तर इथं बघा याचं सॉल्युशन कसं आहे. ठीक आहे ना, लेट द प्रिंटेड प्राइस इज है ना, प्रिंटेड प्राइस काय आहे, एक्स आहे. मग एक्स चे 12% त्यांना काय मिळालं, डिस्काउंट मिळाला. मग एक्स चे 12% काय होतात, 12x/100. ठीक आहे, आता हे डिस्काउंट मिळालेलं आहे म्हणून, ठीक आहे ना, जी एक्स रुपयाची जी वस्तू होती है ना, त्याच्यावर जे प्रिंटेड प्राइस आहे एक्स रुपीज, त्याच्यापेक्षा है ना 12% कमीनी मिळाला आहे त्यांना तो पंप. आणि तो कितीला मिळाला आहे, 6,600 रुपयाला. बस याला सॉल्व्ह करून द्या. एक्स ची व्हॅल्यू मिळाली की तुम्हाला प्रिंटेड है ना, एक्स आपण काय पकडलं आहे, प्रिंटेड प्राइस है ना, तर प्रिंटेड प्राइस आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करायचं आहे, तर इथं बघा 100 याचं LCM येणार. ठीक आहे, 100 इंटू एक्स, 100x मायनस 12x. ठीक आहे, इज इक्वल टू 6,600. ठीक आहे, याला सॉल्व्ह केलं तर हे येणार 88x है ना, इज इक्वल टू हा 100 इकडे जाणार म्हणजे हे येणार 6600 इंटू 100. ठीक आहे, बरं पुढे काय होणार, x इज इक्वल टू काय येणार आता तुमचं, x इज इक्वल टू येणार 6600 इंटू 100 डिवायडेड बाय 88. ठीक आहे, आता हे 88 नी बघा किती टाइम डिवाइड होतंय, किंवा तुम्ही 11 नी डिवाइड करू शकता. ठीक आहे ना, किंवा बघा किती टाइम होणार आहे, ठीक आहे आपण 11 नी डिवाइड करू. 11 8 जार 88 आणि हे 11 6 जार 66 आणि हे 2 0 आले. पुन्हा हे 4 टाइम कट होणार. ठीक आहे, 2 नी कट करूया याला. ठीक आहे ना, आणि हे येणार 300. ठीक आहे, आता हे 4 नी हे 25 टाइम्स कट होणार है ना, 25 4 जार 100 होतात ना, तर 25 इंटू 300 काय आलं, 25 इंटू 300, 25 3 जार 75 आणि 2 0, हे 2 0 लावून द्यायचं. म्हणजे किती आली तुमची एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे, 7,500. आणि एक्स म्हणजेच काय आपलं प्रिंटेड प्राइस आहे. मग प्रिंटेड प्राइस जी आहे ना आपल्याला, व्हॉट माइट बी प्रिंटेड प्राइस, तर किती होणार 7,500, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, सोपं होतं. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 74. आणि 74 आणि 75 दोन्ही एक ग्राफवर असतंय. ठीक आहे ना, तर ते ग्राफ आपण बघूया आणि त्याच्या बेसिसवर ते दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघूया आपण क्वेश्चन नंबर 74 75. क्वेश्चन नंबर 74 आणि 75 बघूया आता आपण. हा जो ग्राफ दिलेला आहे तर ग्राफच्या बेसिसवर हे दोन्ही क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर हा जो ग्राफ दिलेला आहे, हा पहिला जो 74 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये विचारलाय व्हॉट टाइप ऑफ बार ग्राफ इज इट. हा कुठल्या प्रकारचा बार ग्राफ आहे. तर इथे बघा एकाच बारला 2 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे, परचेस आणि सेल. मग हा कुठला असणार आहे, डिवायडेड बार ग्राफ. याचा टाइप कुठला आहे, डिवायडेड बार ग्राफ. आणि क्वेश्चन नंबर 75 काय बघा, फाइंड द रेशिओ ऑफ द टोटल परचेस टू टोटल सेल फॉर
द 3 months, ठीक आहे ना, तिन्ही महिन्यासाठी जेवढं टोटल परचेस झालेला आहे आणि किती सेल झालेला आहे, ठीक आहे ना, ते दोघांचा रेशिओ काढायचा आहे. तर इथं बघा परचेस किती झालेला आहे, बघा परचेस जो डार्क पोर्शन आहे तो परचेस आहे, ठीक आहे. किती आहे परचेस बघा 7,000 प्लस हा आहे 2,500 त्याच्यानंतर 3,500. तिन्ही मंथचं आपल्याला काढायचं आहे, एप्रिल मे जून. 3,500 किती येते बघा, याला टोटल केलं तर हे येत आहे बघा 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झाले, 8 + 2 10 + 3 13,000 आले, ठीक आहे. असं सेलचं काढायचं आपल्याला. सेल किती झालाय टोटल तिन्ही महिन्यामध्ये, तर सेल झालेला आहे बघा सेल इथे बघा 7,000 to 10,000 म्हणजे हे किती झाले 3,000, ठीक आहे ना. सेल किती झालाय 3,000 प्लस मे मध्ये किती झालाय बघा हे 2,500 आहे आणि हे 6 है ना 2,500 आणि हे 6,000 आहे. 6,000 मायनस 2,500 केले तर 3,500 येतात, ठीक आहे ना. 3,500 त्याच्यानंतर जून मध्ये किती झालेलं आहे 3,500, ठीक आहे. आणि हे 7,000 मायनस 3,500 केलं तर परत 3,500 येणार, म्हणजे टोटल किती झालंय 10,000, ठीक आहे. दिसतंय का स्क्रीन मध्ये? यस, बिलकुल है ना, काय म्हणतात टोकावर झालंय बरोबर. तर 10,000. आता आपल्याला काय करायचंय, फक्त रेशो काढायचा परचेसचा, टोटल सेल जे झालेला आहे त्याच्याशी रेशो काढायचा आहे. तर टोटल परचेस किती आहे 13,000 आहे आणि सेल किती आहे 10,000 आहे. झालं हे 30 कट झाले 13/10 म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर येतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले ठीक आहे पूर्ण 75 क्वेश्चन कंप्लीट झाले आहे मॅथमॅटिक्सचे, ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर 2 सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये मराठी, थर्ड लँग्वेज मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असतं, ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते कोणीच मला कमेंट तर करतच नाही किंवा माझ्या चुका सुद्धा काढत नाही की तुम्ही असं करताय तसं करताय, असं लिहिता असं लिहा. काहीतरी सजेशन्स द्या जेणेकरून मी माझी अजून क्वालिटी इम्प्रूव्ह करेल, ठीक आहे ना. जसं आता मला एका जणांनी म्हटलं होतं की तुमचे जे रायटिंग आहे ते खूप बारीक दिसतंय, तर मग म्हणून मी थोडं मोठं लिहितोय आणि पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की इथे जागाच मिळत नाही बरोबर. पण असू द्या, तुम्हाला दिसणं महत्वाचं आहे, ठीक आहे. तर कुठे काही क्वेश्चन असतात लेंदी असतात, ठीक आहे ना. म्हणून मी काय करतो डिटेलमध्ये आपण जायचंच नाही. आपल्याला ना तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करताना फक्त जो क्वेश्चन लिहिलाय ना त्याच्यातले फक्त नंबर्स घ्यायचे, त्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन करायचं आणि आन्सर लिहायचं. हे काही तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाहीये, हे सगळं लिहत बसायचं नसतं याच्यामध्ये, ठीक आहे. फक्त तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सरला टिक करायचं आहे, ठीक आहे ना. डार्क करायचं आहे म्हणजे सर्कल डार्क करायचं असतं तुम्हाला, ठीक आहे ना, टिक नाही करायचं असते. तर अशा प्रकारे आपले आता 75 क्वेश्चन कंप्लीट झाले आहे, ठीक आहे. आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.